नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। टाकळी ढोकेश्वर येथे बनाई देवी यात्रेची जय्यत तयारी। 4 दिवसांचा भव्य उत्सव सुरू। पारनेर तालुक्यातील आदर्श गाव टाकळी ढोकेश्वर येथील पंचक्रोशीतील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेलं जागृत देवस्थान ग्रामदैवत माता बनाई देवी यात्रा उत्सव यंदा मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे। टाकळी ढोकेश्वर परिसरातील हा सर्वात मोठा यात्रा महोत्सव असल्यानं गावकऱ्यांमध्ये तसेच परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची पाहुण्यांची मोठी गर्दी अपेक्षित आहे। शनिवार दिनांक 21 मार्च 2026 पासून यात्रेला सुरुवात होणार असून मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी मुक्ताई देवीच्या यात्रेनं महोत्सवाची सांगता होणार आहे। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक 21 मार्च रोजी फकीर शाहवली बाबांचा संदल कार्यक्रम आणि दारुगोळ्याच्या आतिषबाजीनं यात्रेची सुरुवात होईल। रविवार दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजता काठी मिरवणूक, रात्री 7:30 वाजता भव्य छबिना मिरवणूक आणि आतषबाजी होणार आहे। तसेच रात्री 10 वाजता राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तमाशा कलावंत मंगला बनसोडे, नितीन कुमार बनसोडे, करवडीकर यांच्या मराठमोळ्या तमाशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सोमवार दिनांक 23 मार्च रोजी मळगंगा देवीची सकाळी 8:30 वाजता काठी मिरवणूक, दुपारी 4 वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा तसेच रात्री 7:30 वाजता छबिना पालखी मिरवणूक होणार आहे। रात्री 10 वाजता नामवंत लावणी कलाकार शबनम पुणेकर यांच्या फुलमंती ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम रंगणार आहे। मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी मुक्ताई देवीची सकाळी 8 वाजता काठी मिरवणूक होईल। त्याच दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आल्या। रात्री 8 वाजता छबिना मिरवणूक, रात्री 10 वाजता अमर पुणेकर प्रस्तुत नटखट सुंदरा ऑर्केस्ट्रानं या 4 दिवसीय यात्रेची सांगता होणार आहे। या यात्रा उत्सवाचा लाभ असे आवाहन यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष संपतराव तराळ, उपाध्यक्ष संजय खिलारी मेजर, प्रशांत झावरे, अंकुश पायमोडे, मणिभाऊ रांधवन, विक्रम झावरे तसेच टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं। SR24 न्यूज करिता वसंत रांधवन, पारनेर। इथं उधळण होणार आहे, तरी सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतो यात्रा कमिटीच्या वतीने की सर्वांनी यात्रेचा मनमुराद आनंद घ्यावा आणि कोणत्याही प्रकारे आपल्या यात्रेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावा। आणि जर गालबोट लागण्याचा प्रयत्न केला तर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आयोजित केलेला आहे। कृपया यात्रा कमिटीला वेगळा निर्णय घ्यायला लावू नये अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। देवी यात्रा उत्सव टाकळी ढोकेश्वर सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये टाकळी ढोकेश्वरमध्ये यात्रा उत्सव संपन्न होत आहे। आजपासून आपल्या यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज हजरत शाह बाबाचा संदल, उद्या बनाई देवीची यात्रा, परवा दिवशी मळगंगा देवीची काठी मिरवणूक आणि यात्रा, परवा दिवशी मुक्ताबाईची यात्रा, असा 4 दिवसाचा यात्रा संगम टाकळी ढोकेश्वरमध्ये होणार आहे। त्या यात्रेसाठी बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार आहे। तरी मी ग्रामस्थांना आणि भाविकांना अशी विनंती करतो की सर्वांनी यात्रा उत्सवाचा मोठ्या प्रमाणात आनंद घ्यावा। या यात्रेमध्ये लोकनाट्य तमाशा असेल, महिलांसाठी 2 ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम असतील, पैलवानांसाठी हगामा असेल आणि बैलगाडा शौकीनांसाठी बैलगाडा शर्यत यात्रा कमिटीने आयोजित केलेली आहे। तरी सर्व शौकीन ग्रामस्थ भाविकांनी या यात्रेचा मनसोक्त आनंद घ्यावा अशी मी आपणास यात्रा कमिटीच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। तालुक्यातील आदर्श गाव टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी 2025 ते 2026 बनाई यात्रा उत्सव या ठिकाणी चालू आहे। आजचा पहिला दिवस संदलचा कार्यक्रम चालू आहे आणि यामध्ये फटाक्याचा आतिषबाजी मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहे। आणि उद्या बनाई यात्रा उत्सव सकाळी काठीची मिरवणूक सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 8:30 वाजता काठीची मिरवणूक होईल आणि त्याच्यानंतर मंगला बनसोडे यांचा कार्यक्रम होणार आहे तमाशाचा। आणि परवाच्या दिवशी मळगंगा यात्रा उत्सव म्हणजे मळाबाईची यात्रा ही होणार आहे आणि काठीची मिरवणूक सकाळी 8 वाजता होणार आणि संध्याकाळी 8:30 वाजता चालू होणार आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम महिलांसाठी ठेवलेला आहे। आणि त्याच्यानंतर मुक्ताई यात्रा हा कार्यक्रम इथं होणार आहे आणि मुक्ताईच्या कार्यक्रमाला सकाळी काठीची मिरवणूक आणि संध्याकाळी पण याचं काठीची मिरवणूक होणार आहे आणि त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा आणि मोठी आतिषबाजी होणार आहे फटाकड्याची।
तर सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती. आणि तरुण जे वर्ग आहे त्यांना एक विनंती आहे की कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागू नये आणि कोणत्याही कार्यक्रम आजपर्यंत कधी खराब नाही झालेला. आणि सर्व धर्म समभाव म्हणून हा टाकळीचा यात्रा उत्सव हा दरवर्षी सादर होतो आणि याच्यामध्ये कुठलेही आजपर्यंत गालबोट लागलेलं नाही. सगळ्यांनी कार्यक्रम व्यवस्थित पाहावा, कुठलेही गालबोट लागू नये अशी सगळ्यांना विनंती. धन्यवाद.